अहो अहो करतो बंदोबस्त काहीतरी. अहो तुम्ही काळजी करू नका हो. अहो अहिल्या देवींचा शब्द आहे हा. हो अहो गडच झालं की हो. काय झालं? अहो आपण सनी साहेबांच्या 5 स्टार हॉटेलसाठी जागा बघितली नाही वय. हो ती लोक म्हणतात उद्याच्या उद्या सौदा करा म्हणून. उद्याच्या उद्या? नाही तर सौदा फिसकटला म्हणून समजा. कसं शक्य आहे ते? अहो उद्याच्या उद्या म्हणजे अहो 1 आठवडा प्रवास करायचा नाही असं डॉक्टरनी सांगितलंय मला. आता अडचणच झाली म्हणायचं की हो. चांगली जागा हातची जाणार बघा. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? मी जाऊ का आबा? आता तुम्ही कसं सनी साहेब तुमचं लग्न झालंय तुम्हाला हनीमूनला जायचं नव्ह का? आबा ते महत्वाचं आहे का कामापुढे? छे छे ते कसं शक्य आहे? आता 1 दिवस लागेल की 1 आठवडा लागेल काही सांगता येणार नाही. आणि आता नवीन लग्न झालंय आम्हाला बरं वाटत नाही. मामा छे छे नको नको. कधी जायचं एवढं सांगा. लगेच? अच्छा तर लगेच जायचं? वकील साहेब दिले एवढ्यात. बर मामा मी एक काम करतो दुर्गाला निरोप देतो आणि लगेच निघतो. अरे पण नको बाबा. ते काही नाही. बरं बघ जास्त काम करायचं नाही आराम करायचं. मी आहे ना चल निघतो. येतो आबा. या चल मामा गेलो. दुर्गा आहे की नाही गंमत? अरे हाय अमित तू केव्हा आलास? आताच. हाय सनी कसा आहेस? फर्स्ट क्लास मजेत. तू कसा आहेस? एकदम मजेत. बोल काय म्हणते माझी दुर्गा? त्रास तर देतोय ना तुला? काय सांगू? नाही एकदम मजेत आहे. अरे बरं झालं तू आलास. चल माझ्या फॅक्टरीसाठी जागा बघूया. चल चल. म्हणजे आपलं जाणं कॅन्सल? ओ आय एम सॉरी दुर्गा. अगं तुला सांगायलाच विसरलो मला ताबडतोब गेलं पाहिजे. आता कुठे? असं काय करतेस? आपल्या स्वप्नातलं 5 स्टार हॉटेल. म्हणजे? करेक्ट. अगं हॉटेल दुर्गा. पण मला नाही करमणार एकटी. अगं हा गेलो आणि हा आलो. 2 दिवसांचा प्रश्न आहे फक्त. 2 दिवसाचा प्रश्न म्हणे आणि 8 दिवस लावणारच. अगं नाही ग बाई लगेच आलो. ए चल ना उठ ना. चल चल. नाही तुम्हीच जा. त्याला राहू दे इथे. अहो आपल्या घरी पहिल्यांदाच येतोय. जेवल्याशिवाय सोडणार आहे मी? अगं बेस्ट आयडिया. मग तू इथेच थांब ना म्हणजे हिलाही एकटं वाटणार नाही. राईट. चल बाय. चल बाय. पोचल्यावर फोन करायचा. अहिल्यादेवी हे पहा तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताय. तुम्हाला काय वाटलं? तुमच्या मुलानं लग्न केलं हे आम्हाला समजणार नाही? हे लग्न आम्हाला मान्य नाही. मान्य नाही? अहो मान्य नसायला तुम्हाला कोणी विचारात तरी घ्यायला पाहिजे ना. प्रमोदराव जरा दमाने घ्यावा. हा अहिल्या देवीचा शब्द आहे. हे लग्न होणार म्हणजे होणारच. आणि नाही झालं तर दंड म्हणून 1 करोड रुपये घ्या तुम्ही आमच्याकडनं. अहिल्यादेवी तुम्ही अशक्य गोष्टी बोलताय. तुम्ही फक्त मुहूर्त काढा आणि आम्हाला कळवा. म्हणजे तुमचं ऐकून तुमचा मुलगा पहिल्या बायकोला घटस्फोट देणार आहे की काय? पोरगी घटस्फोट न देता पळून गेली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? भुजंगराव प्रमोदराव तुम्ही अर्जुनासारखं नुसतं लक्षावर डोळा ठेवा. अहिल्यादेवींना कमी समजू नका. झालं तर सोबत मी आहेच की. राव भुजंगराव म्हणतात मला. बरं आता लवकरच गोड बातमी द्यायची. तुझा आता सासूबाई आल्यात आणि इकडेच बघतायत. चल चल बाय बाय बाय. चल. कोण होता तो? गावाकडे शेजारी राहतो. आईनेच पाठवलं होतं विचारपूस करायला. परपुरुषाशी एवढ्या लट्टनं वागलेला आवडत नाही आम्हाला. अहिल्यादेवी सरनोबतांच्या सुनेचं चारित्र्य आणि वागणं हे शुद्धच असलं पाहिजे. कळलं? जी. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी कुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. बंद कर तुझं भजन. मला झोप येत नाहीये. अहो वंस एवढं रागवायला काय झालं? देवाचा कोणाला कधी त्रास होतो का? पण मला होतोय. बरं बाबा उद्यापासून अगदी हळू म्हणत जाईल मग तर झालं. हे घ्या. शट अप. मला आवडत नाही हे. तू नवीन होतीस म्हणून काही बोलले नव्हते. पण तुम्ही पूजेचं ताट कशासाठी? या घरात सोनियाच्या मनाविरुद्ध कुणी वागत नाही. कळलं?
सासू आई हाय तर नवरा परमेश्वर. त्यांच्या आज्ञेच्या बाहेर जाऊ नगस. माझी शपथ आहे तुला, माझी शपथ आहे तुला, माझी शपथ आहे तुला. दुर्गा, मैना जी, रात्री काही प्रतिष्ठित मंडळी आणि खास माणसं जेवायला येणार आहेत. तेव्हा मलाई कोफ्ता, पालक पनीर, आलू मटर आणि स्टार्टर म्हणून टोमॅटो सूप बनवा. कळला? जी 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 काय करतेस? वर जा आणि वरचा हॉल साफ कर, चांगला सजवून ठेव. आणि हे बघ, दुर्गा जेवण करेल, तू मध्ये मध्ये तडमडू नकोस. जी मम्मा. चला कामाला लागा. जीजी काय? आटपा लवकर. अरे जा. झाली का सर्व तयारी? हो झाली. बघू आपण सगळं टेस्ट करू. शी, हा काय मलाई कोफ्ता आहे? एवढा तिखट. पानसट आहे, काही चवच नाही त्याला. काय सुगरण, खारट सगळं केलं. छी. बघू आता आणि खीर कशी केली आहे. काय हे? छी, एक पण डिश नाही चांगली. हा मलाई कोफ्ता केलाय आणि हे पानसट पानसट पालक. छी, हे एवढं खारट. हे काय केलं? हे काय सूप केले? हा, हे असलं जेवण चालून माझ्या पाहुण्यासमोर जर माझं नाक कापायचं ठरवलं असशील ना, तर हा तुझा काय समज आहे? समजली? चालणार नाही. समजलीस? मैना, ए मैना. जी बाईसाहेब. मैना, हे सर्व जेवण पुन्हा बनवायचं. सॉरी मम्मा. मामा सॉरी काय? हे सर्व जेवण फुकट घालायला तुझ्या बापाने मला काही हुंडा दिला नव्हता. लादी पुसायच्या आणि कचरा काढायच्या लायकीचे आहात तुम्ही. पहा बा पहा, सनीने आमच्या घराण्याला शोभेल अशी कशी सून आणली ती पहा. आई बापाच्या रक्तातले गुण पुरीच्या रक्तात येणारच की हो. समोर सोन्याचं ताट देखील मांडून ठेवलेलं असलं ना तरी ही माणसं बाजूला पडलेलं शेणच चाटणार म्हणा. डोळे मोठे करू नकोस, हातात काढून देईल ना. आमचा होणारा जावई येतो. आणि हे बघ, सोन्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टी होणार आहे, तेव्हा हे दरिद्री कपडे बदलून चांगले कपडे घाल. आणि काय ग, हा काळा धागा कसला? मंगळसूत्र आहे. मंगळसूत्र? हे असलं दरिद्री काढून टाकते. आबा, हिला चांगलं नवीन सोन्याचं मंगळसूत्र द्या. नवीन मंगळसूत्र घालते, पण हे सौभाग्याचं लेणं काढायला सांगू नका. आम्हाला नाही ऐकायची सवय नाही. काढून टाक म्हणते ना, काढून टाक.
वहिनी साहेब, ह्या घरात जर सुखानं राहायचं असेल ना तर बाईसाहेब असतील कधी विरोध नका करू.